नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण ब्रिटनमधील विरोधी पक्ष, या विरोधी पक्षाची भूमिका, विरोधी पक्षाचे अधिकार आणि कार्य आणि छाया मंत्रिमंडळ हा भाग लक्षात घेणार आहोत। चला तर हा विरोधी पक्ष कशा पद्धतीचा असतो, त्याचे अधिकार आणि कार्य, त्याची भूमिका कशा पद्धतीने असते, हा भाग आजच्या तासिकेला आपण बघूया। थोडक्यात त्याचे प्रास्ताविक की ब्रिटनमध्ये संसदीय विरोधी पक्षाला घटनात्मक स्थान प्राप्त झालेले आहे। त्याला संविधानाने मान्यतासुद्धा दिलेली आहे। संसदीय विरोधी पक्षाची भूमिका इतर देशांपेक्षा वेगळी आहे। इंग्लंडमधील विरोधी पक्षाची भूमिका आपणास पुढील काही मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करता येईल। ते पुढीलप्रमाणे आपण मांडू। नंबर 1 की कुठल्या प्रकारची ही भूमिका या विरोधी पक्षाची इंग्लंडच्या शासन व्यवस्थेमध्ये असते, तर पहिला मुद्दा आहे टीका करणे। इतर देशामध्ये विरोधी पक्ष संसदेमध्ये विरोध करीत असताना विरोधासाठी म्हणून विरोध करताना दिसतात, मात्र ब्रिटनमध्ये असे आढळून येत नाही। तर विरोधी पक्ष टीका करीत असताना जनहित लक्षात घेऊन टीका करतो आणि कुठल्याही प्रकारच्या निरर्थक टीका न करता जबाबदारीयुक्त तो टीका करीत असतो। म्हणजे जबाबदार प्रशासनासारखं जबाबदार विरोधी पक्ष सुद्धा जनतेच्या हिताचे ध्येय धोरण, त्यांचे अधिकार हा वेळोवेळी सभागृहामध्ये मांडण्याचं कामकाज करत असतो। त्यानंतर नंबर 2 धोरणे। पहा, ब्रिटनमध्ये विरोधी पक्ष सरकारच्या धोरणावर टीका करून आपली धोरणे जनतेसमोर मांडतो आणि आपली धोरणे योग्य आहेत हे पटवून देण्याचं कार्य करतो। त्याचप्रमाणे ब्रिटनमध्ये जेव्हा नियम बनविले जाते तेव्हा बहुमत अल्पमताचा विचार लक्षात घेऊन त्यांच्या नीतीला निर्णयामध्ये स्थान देण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे वेळोवेळी सरकारची धोरणं कशी अपयशी आहेत आणि आपण मांडत असलेली धोरणे कशी यशस्वी स्वरूपाची आहेत हे सांगण्याचं कामकाज हा विरोधी पक्ष हा करत असतो। त्यानंतर नंबर 3 घटनात्मक स्थान। पहा, ब्रिटनमध्ये संसदीय विरोधी पक्षाला संविधानामध्ये मान्यता दिलेली आहे। पंतप्रधानाप्रमाणे विरोधी पक्षाचा नेता अध्यक्ष असतो आणि मंत्रिमंडळाप्रमाणे विरोधी सदस्यांमध्ये खात्यांची विभागणी सुद्धा केली जाते। म्हणजे ब्रिटनमध्ये संसदीय विरोधी पक्षाला संविधानाने मान्यता दिलेली आहे। पंतप्रधानाप्रमाणेच विरोधी पक्षाचा सुद्धा एक नेता असतो। जसं की रुलिंग पार्टीचा किंवा सत्ताधारी पक्षाचा जसा नेता हा पंतप्रधान असतो, तसाच या पक्षाचा विरोधी पक्षाचा सुद्धा नेता हा विरोधी पक्षाचा प्रमुख त्या ठिकाणी बनवलेला असतो, तो अध्यक्ष असतो आणि मंत्रिमंडळाप्रमाणे विरोधी सदस्यांमध्ये खात्यांची विभागणी सुद्धा तो करतो आणि त्या खात्यावर नजर ठेवणं किंवा लक्ष ठेवण्याचं कामकाज या मंत्र्यांच्या माध्यमातून तो करून घेत असतो। त्यानंतर नंबर 4 एकत्रित सरकार। तर एकत्रित सरकारामध्ये ब्रिटनमध्ये जेव्हा एखादे संकट निर्माण होते, अशा वेळी संकटाला सोडवण्याकरता सत्ताधारी व विरोधी पक्षाचे मिळून सरकार बनवले जाते। दोन्ही पक्षांनी मिळून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही पक्ष एकत्रित येऊन आलेल्या संकटाचा सामना करण्याचं कामकाज हा विरोधी पक्षसुद्धा करत असतो। त्यानंतर नंबर 5 लोकशाहीची रक्षा। बघा, विरोधी पक्ष सरकारच्या अयोग्य धोरणावर टीका करतो, लोकांना व्यथा मांडून त्यांच्याकडे सरकारचे लक्ष आकर्षित करतो, लोकांना राजकीय शिक्षण देऊन सत्ताधारी पक्षाच्या हुकुमशाहीसारख्या प्रवृत्तीवर नियंत्रणसुद्धा ठेवण्याचं कामकाज हा पक्ष करत असतो। म्हणजे थोडक्यात लोकशाहीचं संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी या विरोधी पक्षावर सुद्धा असते आणि तो विरोधी पक्ष त्या पद्धतीनं लोकशाहीचं संरक्षण करत असतो। अशा पद्धतीनं या विरोधी पक्षाची भूमिका आपल्याला या ठिकाणी सांगता येते। नेक्स्ट मुद्दा येतो विद्यार्थी मित्रांनो की विरोधी पक्षाचे अधिकार आणि कार्य, की विरोधी पक्ष हा कुठल्या प्रकारचे कार्य आणि अधिकार हा वापरत असतो। तर विरोधी पक्षाचे संघटन छाया मंत्रिमंडळाअंतर्गत केले जाते। त्याचे अधिकार व कार्य आपल्याला थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येतील। पहिलं आहे वैकल्पिक सरकार, म्हणजे पर्यायी सरकार ज्याला म्हणू आपण, ते पर्यायी सरकार म्हणून हा कामकाज करत असतो। विरोधी पक्ष आपली नीती जनतेसमोर ठेवून सत्ताधारी पक्षाच्या नीतीला विरोध करतो आणि जनतेला आपल्या नीती
किती योग्य आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न करतो. याच नीतीच्या आधारावर तो वैकल्पिक सत्ता देण्याचा प्रयत्न करत असतो किंवा पर्यायी सत्ता देण्याचा प्रयत्न तो करत असतो. म्हणून त्याला वैकल्पिक सरकार किंवा पर्यायी सरकारसुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि तो त्या पद्धतीतून कार्य करताना आपल्याला ब्रिटनच्या कायदेमंडळामध्ये पाहायला मिळतो. नंबर 2, जनतेच्या व्यथा मांडणे. बघा, विरोधी पक्ष जनतेच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतो. जनतेच्या व्यथा मांडून सरकारवर टीका करून सरकारचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न तो सुद्धा करत असतो. म्हणजे वेळोवेळी जनतेच्या अडीअडचणी तो विरोधी पक्षाच्या भूमिकेतून किंवा माध्यमातून सरकारच्या समोर मांडत असतो आणि सरकारला वेळोवेळी त्या अडचणींवर सोडवण्यासाठी किंवा सोडवणूक करण्यासाठी काय म्हणता येईल आपल्याला त्याला की एक प्रकारचा दबाव आणतो आणि संबंधित जनतेच्या समस्या सोडवण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्यानंतर नेक्स्ट, सरकारच्या धोरणाला प्रभावित करणे. पहा, विरोधी पक्ष शासनाच्या धोरणावर टीका करतो. सरकारच्या धोरणामध्ये असलेल्या त्रुटी उघड करण्याचं कार्य तो करत असतो. म्हणजे सरकारनं वेळोवेळी जी ध्येय धोरणं अवलंबलेली असतात ती ध्येय धोरणं या विरोधी पक्षाच्या माध्यमातून तो टीका करतो आणि सरकारला वेळोवेळी त्यांच्या धोरणाच्या बाबतीमध्ये तो प्रभावित करण्याचं कामकाज करत असतो. नंबर 4, नीतीचा प्रभाव. विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाच्या नीतीवर टीका करून त्याच्या धोरणामधील त्रुटी उघड करून आपल्या नीती जनतेसमोर मांडतो. आपल्या नीती किती योग्य आहेत याचा सुद्धा तो प्रचार करतो. म्हणजे सत्ताधारी पक्षाची नीती कशी पद्धतीची अपयशी आहे आणि आपण मांडत असलेले नीती ध्येय धोरणं हे किती योग्य आणि उपयुक्त आहेत हे मांडण्याचं कामकाज या विरोधी पक्षाच्या माध्यमातून होतं आणि तो सुद्धा त्याचा अधिकार आणि कार्याचा भाग येतो. त्यानंतर शेवटचा मुद्दा येतो विद्यार्थी मित्रांनो, 5वा, लोकशाहीची रक्षा. विरोधी पक्ष सरकारच्या अयोग्य कारभारावर टीका करतो. लोकांची व्यथा मांडून त्याकडे सरकारचे लक्ष आकर्षित करतो. तसेच जनतेला राजकीय शिक्षण देण्याचं कामकाज सुद्धा तो करत असतो. सत्ताधारी पक्षांच्या हुकुमशाहीसारख्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य विरोधी पक्ष करत असतो. म्हणजे थोडक्यात सत्ताधारी पक्षाला हुकुमशाहीपासून दूर ठेवून लोकशाहीची कशा पद्धतीनं संरक्षण होईल किंवा रक्षा होईल याची काळजी हा विरोधी पक्ष घेत असतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी विरोधी पक्षाचे अधिकार व कार्य आपल्याला सांगता येतील. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा येतो विद्यार्थी मित्रांनो की छाया मंत्रिमंडळाची भूमिका. आता छाया मंत्रिमंडळाची जी भूमिका आहे तर छाया मंत्रिमंडळाची निर्मिती विरोधी पक्षाद्वारे केल्या जाते. छाया मंत्रिमंडळ जे आहे हे छाया मंत्रिमंडळ ज्या पद्धतीचं सत्ताधारी मंत्रिमंडळ असतं तसंच या छाया मंत्रिमंडळाची निर्मिती विरोधी पक्षातून त्याच मंत्रिमंडळासारखी केल्या जात असते. थोडक्यात काही मुद्द्यांच्या आधारे आपण छाया मंत्रिमंडळ लक्षामध्ये घेऊ. नंबर 1, मंत्रिमंडळाप्रमाणे त्याचं अस्तित्व. पहा, इंग्लंडमध्ये ज्याप्रमाणे सत्ताधारी पक्षाचे मंत्रिमंडळ राहते त्याचप्रमाणे विरोधी पक्षाचे मंत्रिमंडळ राहते. ज्याप्रमाणे सत्ताधारी पक्षाचं मंत्रिमंडळ असतं तसंच विरोधी पक्षाचं सुद्धा एक मंत्रिमंडळ असतं. त्यानंतर नंबर 2, विरोधी पक्षाचे संघटन. इंग्लंडमध्ये सत्ताधारी पक्ष ज्याप्रमाणे संघटित राहतो त्याचप्रमाणे विरोधी पक्षसुद्धा छाया मंत्रिमंडळाद्वारे आपले संघटन निर्माण करत असतो. म्हणजे जसा सत्ताधारी पक्ष संघटित झालेला असतो तसा विरोधी पक्षसुद्धा या छाया मंत्रिमंडळाच्या माध्यमातून काय केला तो संघटित केला जात असतो. त्यानंतर नंबर 3, विरोधी पक्षनेता. तर पहा, सत्ताधारी पंतप्रधानाप्रमाणे विरोधी पक्षाचा सुद्धा एक नेता असतो आणि तो छाया मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतो. जसं सत्ताधारी पक्षाचा एक प्रमुख असतो ज्याला आपण पंतप्रधान म्हणतो तसंच छाया मंत्रिमंडळामध्ये सुद्धा विरोधी पक्षाचा एक नेता त्या ठिकाणी नियुक्त केलेला असतो. त्यानंतर नंबर 4, सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणे. पहा, सत्ताधारी सरकार चालवण्यास अयशस्वी झाल्यास तसेच सरकारच्या नीतीवर टीका करून आपली नीती मांडून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न छाया मंत्रिमंडळाद्वारे होऊ शकतो. हे जे छाया मंत्रिमंडळ आहे तर वेळोवेळी काय करत असते की सरकारचं जे ध्येय धोरण आहे ते ध्येय धोरण कशा पद्धतीचं अपयशी आहे हे दाखवून देऊन आपण कितपत योग्य आहे किंवा आपली भूमिका किती योग्य आहे हे जनतेसमोर मांडून सरकार स्थापनेचा प्रयत्न हा वेळोवेळी करत असतो. आणि शेवटी आहे संविधानिक मान्यता. सत्ताधारी पक्षाप्रमाणे छाया मंत्रिमंडळाला संविधानाची मान्यता सुद्धा प्राप्त झालेली असते. म्हणजे इंग्लंडमध्ये संविधानिक मान्यता या छाया मंत्रिमंडळाला मिळालेली असते आणि त्यामुळंच ते छाया मंत्रिमंडळ इंग्लंडच्या शासन व्यवस्थेमध्ये कार्यरत झालेलं असतं. अशा पद्धतीनं या ठिकाणचा विरोधी पक्ष
विरोधी पक्षाची भूमिका, त्याचे अधिकार आणि कार्य आणि त्यासोबतच छाया मंत्रिमंडळाची भूमिका हे इंग्लंडच्या संदर्भामध्ये आपण पाहू शकतो. या ठिकाणी हा भाग आजच्या तासिकेला संपलेला आहे. या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.